नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो आपल्या करंट अफेअरच्या चालू घडामोडीच्या महावृत्त मासिक या व्हिडिओ सिरीजमध्ये. सप्टेंबर 2025 मध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत त्या आपण 10 टॉपिकच्या अंडर पाहत आहोत. तर आजचा हा पहिला पार्ट आहे आणि या पहिल्या पार्टमध्ये आपण शासनाचं धोरण, कायदे याविषयी काय काय मागच्या महिन्यात चालू घडामोडी झालेल्या आहेत त्या आपण सविस्तर पाहणार आहोत. एवढंच तुम्हाला करायचं आहे. बाकीच्या म्हणजे इतर अवांतर बातम्या आणि घटना यावरती प्रश्न येत नसतात. जास्त करून शासनाचं धोरण जे आहे, कायदे आहेत, तर यावरती प्रश्न येत असतात. तर चला सुरुवात करूया आपण आपल्या या व्हिडिओला. तत्पूर्वी आपली TCS, IBPS, MPSC कुठल्याही पदासाठी जर तुम्ही तयारी करणार असाल तर आपल्या नोट्स ज्या आहेत तर त्या फक्त 49 रुपीजमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि करंट अफेअर जे आहे तर हे देखील सगळ्या नोट्स तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. ठीक आहे, चला तर आता बघा, पहिलं जे अपडेट आहे तर ते आहे ते होतं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, VSI, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट. AI अनुदान जे आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित जे कारभार या शुगर इंडस्ट्रीजमध्ये चालू आहे इन्स्टिट्यूटमध्ये, तर त्याच्यासाठी सरकारनं काय केलेलं आहे की AIचं नवीन जे अनुदान जे आहे तर ते दुप्पट केलेलं आहे. VSIने, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने ऊस क्षेत्रातील AI वापरणाऱ्या 5,000 शेतकऱ्यांसाठी अनुदान. जे शेतकरी ऊसासाठी AI वापरतील त्यांना 9,250 वरून 18,250 प्रति हेक्टर केलेलं आहे. हेक्टरी जे आहे तर त्यांनी काय केलेलं आहे, 18,250 रुपये म्हणजे असं काय केलेलं आहे, दुप्पट अनुदान केलेलं आहे. हे शासनाची योजना आहे, धोरणं आहे आणि काही कायदे जे आहेत तर ते आपण पुढे पाहूया. उद्देश काय याचा की शेती उत्पादन वाढवायचं आहे आणि जो होणारा खर्च जो आहे तर तो कमी करायचा आहे. ठीक आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूच्या यांनी काय आहे की कृषी धोरणं आणि तंत्रज्ञानावर आधारित जे आहे ना तर ही योजना आहे, ही परीक्षेमध्ये येऊ शकते, विचारली जाऊ शकते. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न देखील अशा पद्धतीने येऊ शकतो की VSI अनुदान योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर लक्षात ठेवा ही ऊस शेती आणि ही काय आहे, कृषी विभागासंदर्भात ही योजना आहे आणि ही काय आहे, AI ची योजना आहे. ठीक आहे, चला पुढचं जी महत्त्वाची घटना होती तर ती आहे महाराष्ट्र बांबू इंडस्ट्री पॉलिसी. ठीक आहे, महाराष्ट्र बांबू इंडस्ट्री पॉलिसी. बघा आता हे पॉलिथिन असेल किंवा या ज्या कॅरी बॅग वगैरे प्लास्टिक वगैरे असते ना तर त्याच्यावरती आपल्याला काही ना काहीतरी पर्याय शोधायचा आहे. म्हणून बांबू जे आहे तर यापासून पिशव्या म्हणा, बॅग म्हणा, तर याचं उत्पादन जे आहे तर ते करता येऊ शकतं. तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाने काय केलेलं आहे, बांबू इंडस्ट्री पॉलिसी 2025 जे आहे तर ही धोरणं, ही पॉलिसी केलेली आहे. 50,000 कोटीचा बांबू उद्योग जो आहे तर त्यासाठी त्यांनी धोरण जाहीर केलेलं आहे आणि याने 5 लाख रोजगार जे आहे तर ते निर्मितीचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि याचा उद्देश काय आहे की ग्रामीण उद्योग भागामध्ये काय आहे की ग्रामीण भागामध्ये उद्योग वाढवणे आणि निर्यात देखील जी आहे तर ती वाढवायची आहे. म्हणजे आपलं जे एक्सपोर्ट आहे तर ते वाढेल, म्हणजे आपला फॉरेन करन्सीचा जो रिझर्व्ह जो आहे तर तो देखील वाढू शकतो. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूच्या हिशोबाने तुम्हाला काय प्रश्न येऊ शकतो की राज्य धोरणे आणि MSME उद्योग. ठीक आहे, जे MSMEचे जे उद्योग आहेत तर ते स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे जे उद्योग आहेत तर त्यांच्याशी संदर्भात हा प्रश्न आहे. आणि प्रश्न असा येऊ शकतो, रोजगार निर्मितीचे लक्ष किती आहे. ठीक आहे, या योजनेतून रोजगार निर्मितीचं लक्ष किती आहे, 5 लाखांचं लक्ष आहे. चला तिसरी जी महत्त्वाची घटना होती तर ती आहे इंडिया ट्रेड डेफिसिट. ठीक आहे, ट्रेड डेफिसिट जे आहे तर ते होतं सप्टेंबर 2025 मध्ये. भारताचा व्यापार जो आहे ना तर त्याच्यामध्ये घट आलेली आहे. 32.15 डॉलर अब्जावरती काय झालेलं आहे की पोहोचलेला आहे. कारण सोनं चांदी यांची आयात वाढलेली आहे आणि निर्यातीत काय झालेली आहे, घट झालेली आहे. ठीक आहे, जर आपल्याला समजा आपल्या घरामध्ये आपल्याला जेवढा खर्च व्हायचा आहे आणि आपलं इन्कम आहे यांचं जर ताळमेळ हुकला तर आपलं बजेट कसं हुकतं. आपलं जर समजा इन्कम असेल 10,000 आणि आपला जर खर्च असेल 12-15,000 तर आपल्याला काय होते की उत्पन्नात घट होते किंवा आपल्या याच्यात विकासामध्ये घट होते. तर ही जी आहे तर ही डेफिसिट झालेला आहे. इंडिया ट्रेड जो आहे तर हा डेफिसिट झालेला आहे भारताचा व्यापार. कारण का, कारण भारतानं काय केलेलं आहे की सोने चांदी जे आहे ना तर ते आयात केलेलं आहे. बघा भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला ना प्रत्येक देशाला त्यांची एक एक वस्तू जी आहे ना तर ती विकण्याचा अधिकार होता. मग आता अमेरिका तेव्हापासून हुशारच पहिली, तर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला जर समजा पेट्रोल ऑइल, क्रूड ऑइल किंवा काही घ्यायचं असेल तर ते दुसरा कुठलाही देश जगातला विकू शकणार नाही. ते विकणार कोण, फक्त आम्हीच विकणार. ठीक आहे, मग सगळा जो
हा जो क्रूड ऑइलचा जो व्यवसाय आहे हे फक्त जगात कोण करू शकतं? अमेरिकाच करू शकतं. तसं भारतालाही सांगितलं होतं की तुम्हाला काय करायचं आहे, पण भारताने सांगितलं होतं की बाबा आम्ही सोनं विकणार. तर आजही सोनं जे आहे ना तर ते महत्त्वाचं जे इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा आजही सोनं जे आहे ना तर ते रुपयामध्ये विकल्या जातं ते इंटरनॅशनल मार्केटमध्ये. कारण का की भारतानं असं निर्धार केला होता की आम्ही सोनं विकणार आहोत. पण आता काय झालेलं आहे की सोन्याचे भाव जे आहे ना तर ते वाढलेले आहे. बघा आता 70-80 हजार रुपये तोळ्यावरून किती झालेले आहेत? जवळपास 1.5 लाखापर्यंत तर सोनं जाणारच आहे. सध्या आता 1,30,000 चालू आहे. फॉरेक्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर सोनं जे आहे ना तर ते अतिशय अप्रतिम असं काय आहे की काय म्हणता येईल की इन्व्हेस्टमेंट आहे. थोडंसं ट्रेडिंगचंही मी तुम्हाला सांगतो. आपण जर समजा आपल्याकडे पैसे आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे की ते सेव्ह करायचे आहे, तर आपण बँकेत टाकू शकतो. ठीक आहे, बँकेमध्ये आपल्याला फिक्स्ड काहीतरी त्यामधून इन्कम मिळतं. बाकीचे लोक काय करतात की थोडंसं मारवाडी डोकं वापरतात आणि मग ते स्टॉक मार्केटमध्ये वापरतात. पण आता स्टॉक मार्केटचं काय आहे की आज आपण इन्व्हेस्ट केले तर उद्या खाली येऊ शकतात आणि वरती येऊ शकतात. म्हणजे स्टॉक मार्केटचा भरोसा नाही आहे. पण इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोनं जे आहे ना तर ते सोनं जे आहे ना तर ते ट्रेडिंग होतं आणि सोनं ट्रेडिंग फक्त फॉरेन मार्केटमध्ये होतं. तर तिथे सोन्याचा भाव कधीच खाली पडत नाही. सोन्याचा भाव रोज $15ने वाढतो. सोनं कधी असं 100 रुपये समजा सोन्याचा आता मला असं वाटतं की 3300 काहीतरी डॉलर आहे. ठीक आहे, तर सोनं पडलं तर डायरेक्ट 2500, 2600, 2700 असं एवढं येत नाही किंवा 200-300 येत नाही. $15 त्याची काय आहे की लिमिट आहे. पडलं तर $15, गेलं तर वरती डॉलर. आणि सोन्याची डिमांड खूप जास्त आलेली आहे. चीनने काय केलेलं आहे की सोनं रिझर्व्ह वाढवत आहे, म्हणून सोन्याचे भाव जे आहे 3 लाख रुपये तोळा जे आहे तर पुढच्या 1, 1.5, 2, 3 वर्षामध्ये नक्की तुम्हाला दिसेल. आणि हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यामुळे आपलं जो भारत जो आहे तर तो काय झाला की थोडंसं घाटत आलेला आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काय येऊ शकतं की भारतीय अर्थव्यवस्था आणि व्यापार धोरण जे आहे तर यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ट्रेड डेफिसिट किती आहे? तर तो किती आहे? $32.15 अब्ज आहे. चला पुढची महत्वाची घटना पण पाहूया. स्टेट एनर्जी एफिशियन्सी इंडेक्स. आता इंडेक्स म्हणजे काय? इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिका. ठीक आहे, अनुक्रमणिका. स्टेट एनर्जी एफिशियन्सी इंडेक्स म्हणजे भारतामध्ये कुठला स्टेट आहे, कुठले कुठले राज्य आहे की ज्यांची एनर्जी एफिशियन्सी जी आहे ना तर ती चांगली आहे, त्याची ही काय आहे? इंडेक्स आहे, अनुक्रमणिका आहे. याचा शॉर्ट फॉर्म काय आहे? SEEI, स्टेट एनर्जी इफिशियन्सी इंडेक्स 2024. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश हे शीर्ष कार्यक्षम राज्य आहे. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश हे स्टेटची जी एनर्जी कन्झम्पशन आहे त्याची एफिशियन्सी आहे तर यामध्ये काय आहे की अग्रगण्य आहे. उद्देश काय याचा? ऊर्जा कार्यक्षमतेचे मोजमाप आणि सुधारणा. म्हणजे कोणतं राज्य किती पद्धतीने वीज बनवतं आणि किती पद्धतीने विजेचा वापर होतो याचं कंट्रोलिंग, नियंत्रण आणि मोजमाप करण्यासाठी काय आहे की हे धोरण आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काय आहे की ऊर्जा धोरणाच्या बाबतीत आहे ना तर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो SEEI 2024 मध्ये शीर्ष राज्य कोणतं होती असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर यामध्ये महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश हे दोन्ही जे आहे तर ही टॉपची राज्य होते. पुढचा जो आहे तो आहे PME ड्राईव्ह स्कीम. ठीक आहे, कुठला आहे? PME ड्राईव्ह स्कीम, प्राईम मिनिस्टर ई ड्राईव्ह स्कीम. EV चार्जिंगच्या संदर्भामध्ये काय आहे की आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ना तर ते ॲडव्हान्समेंट असायला पाहिजे. तर त्यासाठीची ही योजना आणलेली आहे. 72,300 चार्जिंग स्टेशन बनवायचे लक्ष आहे. आता भारतामध्ये काय आहे की दिवसेंदिवस इलेक्ट्रिक गाड्या ज्या आहेत ना तर त्यांचं कल्चर बनत आहे. अगोदर कसं होतं की बाबा थोडंसं लोक भ्यायचे की बाबा एकदम इलेक्ट्रिक गाडी घेतली, मध्ये जर बंद पडली, चार्जिंग संपली तर काय होणार. पण आता ते कल्चर अडॅप्ट होत आहे. मग अशामध्ये आता पेट्रोल पंप जर समजा कमी झाले तर पेट्रोलवरच्या गाड्या ज्या आहेत तर त्या काय आहे की कमी होतील. म्हणजे काय म्हणता येईल की बॅलन्स बिघडेल. आता जेवढ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक बाईक म्हणा किंवा इलेक्ट्रिक 4 व्हीलर म्हणा तर इलेक्ट्रिक गाड्या ज्यांचं प्रोडक्शन होते आणि सेलिंग होते त्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट अवेलेबल नाही आहेत. म्हणून त्यासाठी PME ड्राईव्ह स्कीम जी आहे तर ही काय केलेली आहे? चालू केलेली आहे. तर याच पद्धतीने महाराष्ट्रासाठी CME ड्राईव्ह सुद्धा येऊ शकते. ठीक आहे, सध्या आलेली नाही आहे पण PME ड्राईव्हच्या संदर्भामध्येच अशी CM ही देखील जी आहे तर ती योजना येऊ शकते. त्याचा उद्देश काय आहे? ई व्हेकलचा प्रसार जो आहे तर त्याबद्दल जागरूकता करणे आणि प्रदूषण जे आहे तर ते कमी करणे. आता आपल्या सगळ्यांना सांगितलं जातं की CO2 वगैरे ज्या डिझेल गाड्या तर त्यांनी प्रदूषण होतं. पण आपल्याला हे कधी कुणी सांगणार नाही की लिथियमच्या ज्या बॅटऱ्या बनवण्यासाठी जे उत्खनन चालतंय तर त्यांनी किती प्रदूषण होतंय. पण सरकार आपल्याला दाखला काय देतंय की बाबा CO2चं नाही व्हायला पाहिजे. आता CO2चं प्रमाण किती आहे? नॅचरली ज्या आपली जी हवा आहे तर त्याच्यामध्ये CO2चं प्रमाण 0.3% आहे. 1% पण नाही आहे.
पण त्याच्यासाठी ही उठाठेवा आहे. आय रिली डोंट अंडरस्टँड की हे कधी कधी फार क्रॉस कनेक्शन वाटतं मला, की म्हणजे पावशर दुधासाठी म्हैस घेण्यासारखा हा प्रकार आहे. पण असो, भारतामध्ये काय आहे की आता ही EV चार्जिंगची जी आहे स्टेशन वाढवण्यासाठी ही योजना आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काय, हरित ऊर्जा आणि वाहतूक धोरण जे आहे तर या उद्देशाने तुम्हाला येऊ शकतो. मुख्य लक्ष काय आहे की EV चार्जिंग स्टेशन जे आहे ना तर ते वाढवणं हे या योजनेचं मुख्य उद्देश आहे. 6वी जी योजना होती ती आहे स्मार्ट सिटीज मिशन. ठीक आहे, स्मार्ट सिटीज ज्या आहेत तर त्या तयार करायचं मिशन जे आहे तर ते कम्प्लिशन आणि ट्रान्झिशन झालेलं आहे. स्मार्ट सिटीज ज्या आहेत तर त्या मागच्या दशकामध्ये जी योजना झाल्या होत्या तर त्या पूर्णत्वास आलेल्या आहे. मला तर काही कुठं स्मार्ट सिटी बनलेली काही दिसलेली नाही. हा ठीक आहे, उंच उंच बिल्डिंग झाल्या म्हणजे त्या स्मार्ट सिटीज झाल्या असं नाही, पण कम्प्लिशनचं देखील काय आहे की हे एक अपडेट आलेलं आहे. स्मार्ट सिटीज मिशन मार्च 2025 मध्ये पूर्ण झाला असं घोषितही केलेलं आहे. उद्देश काय आहे की शहरी सुविधा ज्या आहेत तर त्या डिजिटल करणे. ठीक आहे, नागरी सुविधा ज्या आहेत तर त्या भरपूर प्रमाणामध्ये डिजिटल झाल्या, त्याला स्मार्ट सिटी देखील असं म्हटलं जाऊ शकतं. ठीक आहे, एक्झाम पॉईंट काय आहे की शहरी विकास धोरणं जे आहेत तर यासाठी हा मुद्दा जो आहे तर तो महत्त्वाचा आहे. मिशन कधी पूर्ण झाला असा जर प्रश्न आला तर तुम्हाला मार्च 2025 जे आहे तर हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला पुढचं एकदा क्विक रिव्हिजन पाहूया. ठीक आहे, VSI AI. ठीक आहे, वसंतदादा हे जे AI सबसिडी आहे तर ती किती झालेली आहे, दुप्पट झालेली आहे. आणि ऊसाच्या संदर्भामध्ये जे आहे तर ती 18,250 प्रति हेक्टर जे आहे तर ते झालेलं आहे. बांबू पॉलिसी योजना जी आहे तर ती सुरू केलेली होती. 50,000 कोटी जे आहे तर यामध्ये काय आहे की इन्व्हेस्टमेंट आहे आणि 5 लाख रोजगार जे आहे तर यातून उपलब्ध होतील किंवा तयार होतील अशी यांची काय आहे की आशा आहे. SEEI म्हणजे एफिशियन्सी, जे एनर्जी एफिशियन्सीचा जो इंडेक्स आहे तर त्यामध्ये महाराष्ट्र जे आहे तर ते शीर्ष राज्य आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. चला आपण आता काही प्रश्न घेऊया. प्रश्नाचे उत्तर जे आहे तर ते तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचे आहे. ठीक आहे, मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सांगणार नाही. नंबर 1, बांबू इंडस्ट्री पॉलिसी 2025च्या अंतर्गत रोजगार निर्मितीचे लक्ष किती आहे? 3 लाख, 5 लाख, 7 लाख की 10 लाख? ठीक आहे, ऑफकोर्स आत्ताच आपण पाहिलेलं आहे 5 लाख जे आहे तर ते याचं लक्ष आहे. दुसरा प्रश्न आहे बांबू इंडस्ट्री पॉलिसी 2025. अच्छा, हा परत आला का? ठीक आहे, परत आला हा प्रश्न. ठीक आहे, दुसरा प्रश्न आहे PME ड्राईव्ह स्कीम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ही जी PME ड्राईव्ह योजना जी आहे तर ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? रेल्वे आधुनिकीकरणासंदर्भात आहे, ई व्हेकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात आहे, सौर ऊर्जा उत्पादनासंदर्भात आहे की जल व्यवस्थापनाबद्दल आहे? तर याचं उत्तर काय आहे? ई व्हेकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरवरती. पुढचे जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर मात्र मी तुम्हाला सांगणार नाही. SEEI 2024 मध्ये कोणतं राज्य जे आहे तर ते शीर्ष आणि कार्यक्षम ठरलेलं आहे? गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि पंजाब. तुम्हाला उत्तर जे आहे तर ते कमेंटमध्ये लिहायचं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. सप्टेंबर 2025 मध्ये भारताचा ट्रेड डिफिशियंट किती झाला होता? किती अब्ज डॉलर होता? 22.5 अब्ज होता, 28.1 अब्ज डॉलर होता, 30 अब्ज होता की 32.15 अब्ज डॉलर होता? याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? कमेंटमध्ये करा. 4चं आन्सर जे आहे तर ते नंतर तुम्हाला करायचं आहे. नाही तर तुम्ही कुठलं 1, 2, 3, 4 टाकणार तर कुठल्या प्रश्नाचं उत्तर आहे ते समजणार नाही. देन VSI अनुदान ही योजना कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर यामध्ये कृषी, ऊस शेती आहे, वस्त्रोद्योग आहे, बांधकाम आहे की वाहतूक आहे? यापैकी कुठलं उत्तर आहे? उत्तर जे आहे तर तो तुम्हाला काय करायचं आहे की कमेंटमध्ये लिहायचं आहे. आशा करतो की पहिलं जे आपलं राज्याचं आणि केंद्राचं जे धोरण आहे, कायदे आहे आणि नवीन ज्या योजना आहे सप्टेंबरच्या त्या आपण पूर्ण कव्हर केलेल्या आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये सप्टेंबरमध्ये ज्या लोकांना पुरस्कार मिळालेले आहेत, ठीक आहे, नवीन काय चालू घडामोडी झालेल्या आहेत सप्टेंबर महिन्याच्या, आपण त्या पूर्ण पाहणार आहोत. आता पुरतं एवढंच या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी किंवा आन्सर्स असतील, फीडबॅक असतील, प्रतिक्रिया असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया. राम राम.